नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात संकटांचा डोंगर उभा राहतो तेव्हा आपल्या तोंडून एकच नाव निघतं, स्वामी माझी परीक्षा घेत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वामी परीक्षा नक्की कशी घेतात? ही परीक्षा केवळ आपल्याला त्रास देण्यासाठी नसते, तर आपल्या आयुष्याला सोन्यासारखं शुद्ध करण्यासाठी असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे सांगतात की स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत आहेत. पहिला संकेत म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यातील दुःखे, अडचणी शिगेला पोहोचतात, तेव्हा असं वाटू लागतं की आता आयुष्यातील सर्व दरवाजे बंद झाले आहेत. तुम्ही रक्ताचं पाणी करून मेहनत करता, प्रामाणिकपणे प्रयत्न करता, पण तरीही पदरी फक्त अपयश आणि निराशा येते. कुणाकडे मदत मागावी, पुढे काय करावे हे काहीच सुचत नाही. पण थांबा, हीच ती खरी वेळ असते. लक्षात ठेवा, हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याची चमक येत नाही आणि सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावं लागतं. जर या परिस्थितीत तुम्ही डगमगला नाहीत, तर समजून जा तुम्ही विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे विश्वासाची परीक्षा. जेव्हा संकटे वाढतात, तेव्हा आपण म्हणतो, मी इतकी भक्ती करतो, मग माझ्या नशिबी दुःख आणि अपयश का? स्वामी खरंच आहेत का? अनेकांना विश्वास डगमगतो अशा वेळी आणि तेव्हा भक्त भक्तिमार्गे सोडून दुसऱ्या मार्गावर जातो. पण स्वामींना तर हेच पाहायचं असतं की माझा भक्त दुःखामध्ये माझ्या मागे येतो की सुखामध्ये माझा हात धरून ठेवतो. जो भक्त अशा वेळी, अशा काळी शांत राहतो आणि म्हणतो, माझे स्वामी जे माझ्यासाठी करतील ते माझ्या भल्याचे असेल. या परिस्थितीमध्ये जो डगमगत नाही, तो 100% या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो. तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी भक्ती आहे. तिसरा संकेत म्हणजे कदाचित तुम्हाला हा संकेत साधा वाटेल, पण तो खूप खोल आहे. जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेतात, तेव्हा अचानक एखादा गरजू माणूस, भिक्षुक किंवा एखादा मूक प्राणी अन्नासाठी तुमच्याकडे येतो. विशेषतः जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतः जेवण ग्रहण करत असता, त्यावेळी एखादा भुकेलेला तुमच्या समोर येतो. हा केवळ योगायोग नसून स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. अशा वेळी तुम्ही तुमच्या ताटातला घास काढून त्याला देताय का, हे स्वामींना पाहायचं असतं. त्याची ही परिस्थिती बघून तुमच्या मनाला पाझर फुटतोय का, हे स्वामींना पाहायचं असतं. म्हणूनच दुसऱ्यांच्या दुःखामध्ये जो सहभागी होतो आणि दुसऱ्यांना मदतीला जो धावून जातो, त्यांच्यावर स्वामींची कृपा सदैव बरसते. स्वामी अशा प्रकारे वारंवार त्यांच्या भक्तांची परीक्षा घेत असतात. ते आपल्याला अनेक गरजू लोकांसमोर उभे करतात. त्या क्षणी तुमच्या मनामध्ये दया, करुणा, आपुलकी जागृत झाली, तर समजून जा तुम्ही स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहात. म्हणूनच स्वामी भक्तांनो, परिस्थिती कितीही मोठी असो, तरीही स्वामींवर विश्वास अढळ ठेवा. या 3 संकेतांकडे लक्ष द्या आणि परीक्षेला सामोरे जा. कारण या परीक्षेनंतर येणारे सुख खूप मोठे आणि कायम स्वरूपाचे असणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहो, ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.